फिजिकली कारवाई करायची करा, आम्ही कुणाला घाबरत नाही. मुखमोर्चा काढला तर काढला, त्यात ते भाषण तिथं देतात. मुखमोर्चात भाषण कसं देऊ शकतात? आणि लगेचच आशिष शेलार साहेबांचं मी अभिनंदन केलं की आशिष शेलार साहेब तुम्ही जे धाडस दाखवलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार. पण ते सरकारची हिट विकेट झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे सरकार आतापर्यंत म्हणत होतं की कुठेही वोट चोरी झाली नाही, पण आशिष शेलार साहेबांनी पुढाकार घेतल्यामुळे सरकारचीच हिट विकेट गेली असं कुठेतरी आम्हाला म्हणावं लागेल. हे देवाण दिवे कुठे आहेत हे आपल्याला आता शोधायचंय. हे दवे जे आहेत त्यांनी सॉफ्टवेअर नाही तर वेबसाईट हे मॅनेज करण्याचं कॉन्ट्रॅक्ट तिथं घेतलं होतं आणि वेबसाईटमधून जो डेटा तुम्हाला पाहिजे तो तुम्हाला हॅक करता येतो, माहिती घेता येते. दवेंनी 100% ती माहिती बीजेपीला दिली, कारण ते स्वतः बीजेपीचे पदाधिकारी आहेत असं आम्हाला तिथं वाटतं. तर एक तुम्हाला फेक वोटिंग कार्ड हे कसं केलं जातं हे मी तुम्हाला ऑनलाईन दाखवतो. त्याच्यामध्ये एक तुम्ही समजून घ्या, ह्या अशा वेबसाईट कुणीतरी केलेल्या असतात, त्या नाही दाखवणार का ऑनलाईन? नाही, बरं ते टेक्निकल थोडासा विषय आहे, पण मी तुम्हाला दाखवतो काय केलं आम्ही. पुढे घ्या. आता याच्यामध्ये फेक वोटिंग कार्डमध्ये काय अडचणी असतात? त्याच्यामध्ये अस्पष्ट फोटो असतो, नाव तेच असू शकतं पण अस्पष्ट फोटो असल्यामुळे तिथं अतिशय घाण फोटो, जे कोणालाच काय ओळखत नाही असे फोटो मुद्दामून तिथं टाकले जातात. लहान साईजचा फोटो मोठ्या प्रमाणात वापरला जातो. 20% लहान साईजचे फोटो आहेत. आता आज पहाटे आम्ही जेव्हा एक इलेक्शन कमिशनचं खोट्या वेबसाईटवरनं पण खऱ्यासारखं दिसणार हे वापरणार नाही आम्ही कधी. पण हे जे आम्ही बनवलंय नाव आहे मराठी आणि मेलोनी यांचं मी एक तिथं इलेक्शन कमिशनचं वोटिंग कार्ड तिथं आम्ही बनवलं. हे काय ऍक्च्युअल वेबसाईटवर बनवलेलं नाही, ही वेगळी वेबसाईट आहे. ती काही वेळ चालती, नंतर ती बंद करून टाकली जाते. इलेक्शनच्या वेळेस अशा अनेक वेबसाईट तिथं काढल्या होत्या. ऍक्च्युअल वोटिंग कार्ड हे त्या ठिकाणी बनवलेलं आहे. गेल्या वेळेस आम्ही एक वेबसाईट दाखवली, त्याच्यावर तुम्हाला आधार कार्ड करून दाखवलं आणि मग ती वेबसाईट कदाचित आता बंद झाली. हे खरं तर आतापर्यंत चालू होती, पण दुर्दैवाने आता ती बंद झालेली आहे. मग अशा पद्धतीने हे वोटिंग कार्ड तिथं बनवलं जातं. म्हणजे आधी आधार कार्ड, आता वोटिंग कार्ड.